धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा यासाठी जंतर मंतरवरती अभिजित दीपके यांचं आंदोलन सुरू आहे। आंदोलनाचा आजचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशीही सरकारने कुठलाही निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे किंवा कुठलीही चर्चा करण्याची तयारी अजूनही दर्शवलेली नाही आहे। अभिजित आपल्याबरोबर आहे। अभिजित, आंदोलन सुरू आहे, आजचा 4था दिवस आहे, कुणी संपर्क केला नाही आहे। महाराष्ट्रातले खासदार असतील, मंत्री असतील, अन्यथा दिल्लीमधले मंत्री असतील, खासदार असतील, काय सगळ्या या गोष्टीकडे अजून तरी संपर्क करण्यात नाही आलेला आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे, म्हणजे आम्ही त्या स्टेजवरनं बोललेलो आहे। डायलॉग तेव्हाच होईल जेव्हा धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देतील, ही कंडिशन एक्सेप्ट केली जाईल। तर आधी धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा। डायलॉग करू आपण, शिक्षण व्यवस्था जी आहे ती कशी सुधारल्या जाऊ शकते त्यावर आपण बसून बोलूयात, पण आधी धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा तर द्यावा लागेल। जे 16 स्टुडंट्सनी आत्महत्या केलेली आहे त्यांना न्याय आधी भेटला पाहिजे। पुढचा इशारा काय असणार आहे? आत्ता जर बघितलं तर दिल्लीचं हे टेम्परेचर आहे आणि या उन्हामध्ये हे सगळे विद्यार्थी असतील, आंदोलक असतील, देशभरातून आलेले शेतकरी असतील, त्यांचा वाढता प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळतो आणि सगळे उन्हात बसून आहे। इशारा फक्त इतकाच आहे की 3 दिवसापासून इथं स्टुडंट्स होते, 4थ्या दिवशी शेतकरी उतरलेला आहे आणि जेव्हा शेतकरी उतरतो मैदानात तेव्हा काय होतं हे आपण पाहिलं होतं जेव्हा त्यांनी ते 3 अँटी फार्म लॉज आणले होते। तर आता जेव्हा शेतकरी आमच्या समर्थनात उतरला आहे तर सरकारने विचार करावा। अजूनही वेळ गेली नाही, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, नाहीतर जर शेतकरी त्यांची ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन आले ना तर मग सरकारसाठी अवघड होईल। आव्हान करणार आहे सगळ्या राज्यातील शेतकऱ्यांना, सगळ्या राज्याच्या शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे। सिंगू बॉर्डरवर मी स्वतः होतो जेव्हा या देशाचा शेतकरी प्रदर्शन करत होता, आंदोलन करत होता। तर आता वेळ आलेली आहे तुम्हाला स्टुडंटसोबत उभा राहायची। शेतकऱ्यांच्याही लेकरांना यातून त्रास होते, एकही परीक्षा अशी नाही आहे जी लीक नाही होते, शेतकऱ्यांच्याही लेकरांचं नुकसान होतं। शेतकऱ्यांना माझी खास विनंती आहे, आम्हाला समर्थन द्यावे आणि ज्या मुलांसोबत वाईट झालेले आहे, सरकारमुळं आत्महत्या करावं लागली, सरकारच्या चुकीमुळं त्या मुलांना न्याय भेटावा यासाठी आम्हाला समर्थन द्या। शनिवारपासून उपोषण सुरू होणार। सोनम वांगचुक यांनी जाहीर केलेलं आहे की येत्या शनिवारी जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा नाही दिला तर ते उपोषणावर बसतील। आत्ता जर पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त जो होता, पाणी बंद केलंय, सगळ्या गोष्टी बंद करण्यात आल्या। ते आमची हिंमत तोडायला बघतात, त्यांना वाटतं पाणी बंद करून आमचं जेवण थांबून आमची हिंमत तुटून जाईल, आम्ही इथून चालल्या जाऊ, पण असं काही होणार नाही आहे। आम्ही नक्की इथं बसून राहू जोपर्यंत राजीनामा होत नाही।